वाया जातो। त्यामुळे आजपासून आपण ह्या पद्धती वापरणं बंद करायचं आहे। यापेक्षा आपण सोपी पद्धत आज इथे शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चक्रवाढ व्याज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत शिकणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये मी सोपे ते अवघड सर्व प्रकारचे गणित सॉल्व्ह केले आहेत। चला तर पहिल्या गणितापासून आपण सुरुवात करूयात। 10% दराने 3000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही जेव्हा असं गणित सॉल्व्ह करतात तेव्हा सूत्राचा वापर करतात आणि सूत्राचा वापर करून तुमचा टाइम खूप वाया जातो। जसं की मी इथे 2 प्रकारे सूत्र वापरून गणित सॉल्व्ह केले। असं दोघांचं उत्तर आले 630। या दोन्ही पद्धतीचा वापर करून तुम्ही परीक्षेमध्ये गणित सोडवतात। मित्रांनो, याच्यामध्ये खूप वेळ वाया जातो। त्यामुळे आजपासून आपण ह्या पद्धती वापरणं बंद करायचं आहे। यापेक्षा आपण सोपी पद्धत आज इथे शिकणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण या गणिताला ट्रिकने सॉल्व्ह करूयात। सर्वप्रथम 3000 रुपयाचे आपण सरळ व्याज काढू पहिल्या वर्षाचे। पहिल्या वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज नेहमी सेम असतं, हा नियम तुम्ही लक्षात ठेवा। मित्रांनो, 3000 चे 10% काढले तर ते उत्तर आलं आपलं 300। आता 300 पहिल्या वर्षाचं सरळ व्याज झालं, दुसऱ्या वर्षाचं पण सरळ व्याज किती येईल? 300च। कारण की सरळ व्याज बदलत नाही, 2 वर्षाला तेच असतं, पण आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचे म्हणजे व्याजावरती व्याज लागेल। आता 300 वरती व्याज लागेल। आता पहिल्या वर्षाचं 300 रुपये, त्याच्यावरती व्याज लागेल 10% दराने। आता 10% आपण त्याचे काढू, शून्याला शून्य कॅन्सल करू, उरतील 30 आणि ते दुसऱ्या वर्षामध्ये ॲड करू। आता या दोघांची बेरीज करा, किती झाली ती? 330। पहिल्या वर्षी 300 आणि दुसऱ्या वर्षी 330 म्हणजे एकूण आपल्याला 630 रुपये चक्रवाढ व्याज मिळालं 2 वर्षाचं। तर ऑप्शन ए बरोबर आहे। चला तर पुढचं गणित घेऊयात। प्रकार दुसरा, दर साल दर शेकडा 10% दराने 8000 रुपयांचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा। मित्रांनो, इथं आपल्याला 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे। तर सगळ्यात पहिले आपण 8000चे पहिल्या वर्षाचे चक्रवाढ व्याज किंवा सरळ व्याज काढू। ते दोघं सेम असतात। आता 8000चे 10% काढू, 0 0 कॅन्सल होईल, उरतील किती? 800। आपल्याला पहिल्या वर्षाचं सरळ व्याज मिळालं 800 रुपये। आता दुसऱ्या वर्षी बी किती मिळेल? 800 रुपये मिळेल सरळ व्याज आणि तिसऱ्या वर्षी पण किती मिळेल? 800 रुपये मिळेल। ते थोडंसं आपण खाली लिहूयात, 800 रुपये। मित्रांनो, इथं परत एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण पहिल्या वर्षातून दुसऱ्या वर्षात जातो तर पहिल्या वर्षाच्या सरळ व्याजवरती परत चक्रवाढ व्याज लागतं। चला तर आता आपण 800चे आपण 10% काढू, 800चे 10% काढू, ते किती आले? 80। आता ते 80 रुपये कुठे मिळवायचे? दुसऱ्या वर्षामध्ये। टोटल किती झाले? 880। आता आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज मिळालं। आता दोघांची आपण काय करू? बेरीज करू। 0 0 8 8 8 8 16 म्हणजे 1680 आपल्याला किती वर्षाचं चक्रवाढ व्याज मिळालं? 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज मिळालं। आता तिसऱ्या वर्षामध्ये जाताना 1680 वरती परत चक्रवाढ व्याज लागेल। ते किती टक्के दराने लागेल? ते पण 10% दराने लागेल। तर 1680चे आपण 10% काढू, तर 0 0 कॅन्सल होतील म्हणजे 168। आता 168 कुठे ॲड होतील? ते तिसऱ्या वर्षामध्ये ॲड होतील। तर 800 प्लस 168 लिहा, दोघांची बेरीज येईल 968। हे तिसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज पण आता आपल्याला मिळालं। 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज आपण आधीच काढून ठेवलंय 1680। आता तिसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज त्याच्यामध्ये ॲड करा, 808, 8 आणि 6 14, हातचाला 1, 10 आणि 6 16, परत हातचाला 1 आणि 1 आणि 1 किती झाले? 2, म्हणजे आपलं उत्तर आलं 2648। तर 2648 कुठे? तर ऑप्शन नंबर सी मध्ये। मित्रांनो, व्हिडिओ बघताना आनंद येत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। तिसरा प्रकार घेऊयात, 20% दराने 1200 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा। या गणितात पण आपल्याला सेम पद्धत वापरायची। सर्वप्रथम 1200 रुपयाचे 20% दराने आपण पहिल्या वर्षाचे सरळ व्याज काढू। आता मी इथं व्हिडिओ थोडासा फास्ट केला आहे, तर आपलं उत्तर येईल 120 गुणिले 2 240। हे पहिल्या वर्षाचं सरळ व्याज मिळालं। आता आपल्याला पुढच्या वर्षाचं काढायचं आहे। पुढचं वर्ष अर्धच आहे, त्यामुळे आपल्याला 240चे अर्धे करावे लागतील, म्हणजे 240चे अर्धे किती झाले? 120। आता हे आपल्याला अर्ध्या वर्षाचं सरळ व्याज मिळालं। आता आपल्याला 240 वरती चक्रवाढ व्याज लावायचे, पण इथं अर्धच वर्ष आहे, त्यामुळे 240चे आपल्याला अर्धे करावे लागतील 120। आता 120 वरती 20% लावा, 120चे 20% आपण आता काढूयात, 0 0 कॅन्सल होतील, उरतील 12 दुने 24। आता ते 24 120 मध्ये ॲड करा, म्हणजे टोटल बेरीज येईल 144। म्हणजे आपल्याला अर्ध्या वर्षाचं पण मिळालं आणि पहिल्या वर्षाचं पण मिळालं। दोघांची बेरीज करा, 4 4, 4 आणि 4 8, 1 आणि 2 3, म्हणजे किती झाले? 384 हे आपलं उत्तर येईल, म्हणजे ऑप्शन सी बरोबर आहे। चला आता पुढचं गणित घेऊयात। प्रकार चौथा, 10% दराने 6000 रुपयाचे 2.25 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा। मित्रांनो, गणित अवघड आहे, पण आपण ट्रिक वापरून याला एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो।
आता आपल्याला तीच पद्धत वापरायची जी आपण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गणितामध्ये वापरली होती। सगळ्यात आधी आपण काय करू, 6000चे 10% दराने सरळ व्याज करू पहिल्या वर्षाचे, तर ते किती आले 600 रुपये। तर पहिल्या वर्षाचे सरळ व्याज किती आले 600 रुपये। आता दुसऱ्या वर्षाला पण किती येईल, ते पण येईल 600 रुपये। आता आपल्याला पुढच्या वर्षाचं काढायचं आहे। पुढचं वर्ष आहे पाव वर्ष म्हणजे 1/4 वर्ष। आपल्याला 600चे 1/4 करावं लागतील, म्हणजे 600ला 4ने भागावं लागेल। 600ला 4ने भागितलं तर उत्तर येईल 150। याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपण दोन्ही वर्षांचं प्रथम चक्रवाढ व्याज काढू। 600 वरती 10% दराने चक्रवाढ व्याज लागेल। 600 गुणिले 10 भागिले 100 आपण करू, म्हणजे आपलं उत्तर येईल 60। जे दुसऱ्या वर्षामध्ये आपण ॲड करू, दोघांची बेरीज झाली 660। आता पहिल्या वर्षाचं 600 आणि दुसऱ्या वर्षाचं 660 यांची आपण बेरीज करू। 0 0 606 आणि 6 12, 1260 रुपये आपलं उत्तर येईल। ते 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज झालं। आता 1/4व्या वर्षामध्ये किती चक्रवाढ व्याज मिळवावं लागेल ते आपल्याला काढायचं आहे। त्यासाठी आपल्याला 1260 वरती चक्रवाढ व्याज लावावं लागेल, परंतु आपल्याला 1/4 वर्षाचं चक्रवाढ काढायचं आहे। त्यासाठी आपल्याला 1260चे 1/4 करावं लागतील। तर 1260चे 1/4 आपण काढूयात। 1260चे 1/4 आले 315। आता आपण 315 वरती 10% दराने चक्रवाढ व्याज लावू। 315 वरती 10% दराने चक्रवाढ व्याज लावू आणि ते 150 मध्ये ॲड करू। 315 गुणिले 10 भागिले 100, इथं 0 0 कॅन्सल होईल आणि या शून्यासाठी पॉईंट देऊयात, म्हणजे 150 मध्ये आपण 31.5 ॲड करू। आता 150 आणि 31.5 झाले 181.5। 181.5 हे आपलं पाव वर्षाचं चक्रवाढ व्याज झालं। मित्रांनो, पहिल्या 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज आपण आधीच काढून ठेवलंय, ते आणि हे ॲड करा। पॉईंटशी पॉईंट द्या, 5शी 5 द्या, 0 आणि 1 1 झाला, 8 आणि 7 14, परत हात चाला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4 आणि हा 1, म्हणजे आपलं उत्तर आलं 1441.5। ऑप्शन नंबर बी बरोबर आहे। मित्रांनो, परीक्षेमध्ये चक्रवाढ व्याजाचं किती जरी अवघड गणित आलं तरी तुम्ही त्याला ट्रिक वापरून आणि कमी वेळामध्ये सॉल्व्ह करू शकतात। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तोपर्यंत जय हिंद।